दहिसर पूर्व येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषध वितरण, चष्मा वाटप तसेच विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आले। या शिबिराच्या मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला। कार्यक्रमादरम्यान स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। तसेच केतकीपाडा परिसरातील नव्या अभ्यास केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की केतकीपाडा परिसरात विद्यार्थी आणि युवकांसाठी अभ्यासिकेची आवश्यकता अनेक वर्षांपासून जाणवत होती। ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना उत्तम आणि शांती अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यात मदत करेल। ते पुढे म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी होळकर या स्त्री शक्ती, नेतृत्व आणि समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहेत। त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आज 321 जयंती आहे। त्यामुळे फार आमच्या मतदारसंघात उत्साहाचं वातावरण आहे। त्यांची मागणी होती की आमच्या इथे अहिल्याबाई देवी होळकरांचा पुतळा बसून द्यावा। त्यांची सर्व प्रशासकीय मान्यता आणून आपण तो पुतळा बसून दिला आहे। त्याचं उद्घाटन पण सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं। त्यानंतर त्यांची दुसरी मागणी होती की आमच्या इथे गरीब जनता फार राहते, त्या अहिल्याबाई होळकर देवी होळकर यांच्या नावाने एक अभ्यासिका केंद्र इथं असावं। ते सुद्धा आजपासून आपण सुरू करत आहोत, त्याचं सुद्धा काम सुरू करत आहोत। आणि अशा प्रकारे त्यांनी समाजाला एक मोठं योगदान दिलं, दिशा दिली। त्यांची जयंती साजरी करणे आमचं परमकर्तव्य होते आणि आमचे सर्व बांधव त्यामध्ये सक्रिय आहेत। त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे। पाहायला गेलं तर आपण आल्यानंतर मधुबन सोसायटीमध्ये काहीतरी होते, आता मला कळलं प्रचंड त्रास आहे, त्यांच्या बिल्डिंगला तडे गेलेत। तर अशा चुकीचं काम करणाऱ्या कामं झाली पाहिजेत, पण लोकांना त्रास देऊन कुठली डेव्हलपमेंट आम्हाला नको आहे। म्हणून त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल, त्याला शासन दंड केला जाईल आणि जे क्रॅक गेले ते भरून काढण्याची तरतूद सुद्धा त्याच्याकडून केली जाईल, याच्यासाठी मी प्रयत्न करणार।